हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजसाठी प्रॉपर मेजरमेंट कसं घ्यायचं, कारण की मेजरमेंट जर प्रॉपर नसेल तर ब्लाऊज पण फिटिंगमध्ये प्रॉपर बसणार नाही. मग त्यासाठी इम्पॉर्टंट आहे की मेजरमेंट हे प्रॉपर घेतलं पाहिजे, एकदम व्यवस्थित ॲक्युरेटपणे. चला तर मग आपण सुरू करूया मेजरमेंट घ्यायला. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचंय फुल शोल्डरचं मेजरमेंट. फुल शोल्डरचं मेजरमेंट घेण्यासाठी हे बघा असं ठेवायचं आहे टेप आपल्याला. आणि आपली जी ही शोल्डरची जी लाईन असते ना आपली, बरोबर इथून स्टार्ट करायचं आहे आणि इथे इथपर्यंत. आता हे माझं बरोबर शोल्डर तिथपर्यंत चाललेलं आहे, त्याच्यामुळे मला इझी जाईल हे घ्यायला. तर इथे माझं आलंय 14.5 इंच. आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. 35 इंच येत आहे माझं. हे बघा, टेप एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे. हे बघा, जास्त फिट पण नाही आणि जास्त लूज पण नाही, म्हणजे असं थोडंसं बोट जाईल अशी एवढं ठेवायचं. नंतर वेस्टचं मेजरमेंट. हे फिट घ्यायचं आपल्याला एकदम. $28.50. नंतर आपल्याला फुल लेंथचं मेजरमेंट घ्यायचं आहे. फुल लेंथचं मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला हे जे आपलं शोल्डर असतं इथे सेंटरला, इथे टेप ठेवायचा आहे शोल्डरच्या सेंटरला. तिथून आपल्याला आपल्या लोअर चेस्ट पर्यंत एकदम असा घ्यायचा आहे टेप. हे बघू शकता तुम्ही असा. आणि इथे लोअर चेस्ट पर्यंत माप घ्यायचं आपल्याला, किती येतंय ते. माझं येतं इथे 13 इंच. लोअर चेस्ट पर्यंत जितकं माप असेल त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करायचं आपल्याला, म्हणजे ते झालं आपलं फ्रंटची लेंथ झाली ब्लाऊजची. इथे माझं आलं 13 इंच. 13 इंच मध्ये मी 2 इंच ऍड केलं तर माझी झाली फ्रंट लेंथ 15 इंच. बॅकची आपल्याला घ्यायची आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत असते की फ्रंटची लेंथ वेगळी असते आणि बॅकची लेंथ वेगळी असते आपली, कारण की हा आपला शेप असतो त्याच्यामुळे आपल्याला फ्रंटची लेंथ ही जास्त लागते. इथून आपल्याला 2 इंच खाली जास्त घ्यायचं असतं. आणि बॅक पार्ट आपला हा एकदम सरळ असतो, त्याच्यामुळे बॅकची लेंथ ही एकदम कमी असते. अशी घ्यायची. इथे शोल्डरला सेंटरला आपल्याला ठेवायचं आहे टेप आणि तिथून आपल्याला खालीपर्यंत घ्यायचंय. 13 इंच आलंय माझं. नंतर आपलं नेक डीपचं मोजून घ्यायचंय. शोल्डरच्या इथे आपल्याला सेंटरलाच ठेवायचं. आता पण नेक डीप तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला किती हवा आहे त्यावरती डिपेंड आहे. आता जे मी ऑफ शोल्डरचं ब्लाऊज स्टिच करणार आहे त्यासाठी मला डीप नेकच हवा आहे, तर मी 6 इंच घेणार आहे इतका. आणि बॅकला पण मी सेम तेवढाच ठेवणार आहे. तर हे आपले नॉर्मल झालेत. हे सगळे नॉर्मल ब्लाऊजला आपल्याला रेग्युलर जे काही ब्लाऊज असतात त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे मेजरमेंट लागतात. आणि एक असतं स्लीव्जचं. तर स्लीव्जसाठी पण असतं की इथे मेजर टेप ठेवायचं आपल्याला आपल्या शोल्डरच्या इथे, आणि इथून आपण चेक करायचं की किती आपल्याला स्लीव्ज हवी आहे. आणि जितकी हवी असेल लेंथ मध्ये त्याचं आपल्याला राऊंड पण मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण ऑफ शोल्डरचं ब्लाऊज करतोय, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला हा राऊंड लागणार आहे, कारण की आपला जो नेक आहे तो इथून असा असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हे एक्स्ट्रा मेजरमेंट लागणार आहे या ब्लाऊजसाठी, जे आता आपण स्टिच करणार आहेत त्याच्यासाठी. तर काय करायचं, असं ठेवायचं आपल्याला. बघा असं जिथपर्यंत आपण नेक डिसाईड केला. आता मी 6 इंचचा नेक डिसाईड केला होता, तर माझं 6 साधारण इथे येत आहे. तर असं राऊंड घ्यायचं आपल्याला. मागे पण बघू शकता तुम्ही, मागे पण असं राऊंडच आले. हे बघा अशा प्रकारे. आणि हे एकदम टाईटच घ्यायचंय, लूज अजिबात घ्यायचं नाहीये, एकदम टाईट घ्यायचंय हे. तर माझं हे बरोबर आलंय 39 इंच. एवढंच टाईट घ्यायचंय, नाही तर लूज कधी घेतलं ना आपण तर आपला जो नेक असेल इथे तर तो लूज पडायची खूप शक्यता आहे. त्याच्यामुळे हे जे मेजरमेंट आपण घेतो हे लूज अजिबात घ्यायचं नाहीये, टाईटच घ्यायचंय आपल्याला.